सर्वप्रथम सर्वांना जय ज्योती जय क्रांती। मी सौ प्रीती श्रीकांत जोल्ले, माणिकवाडा, यवतमाळ। 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती। त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडाद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले, ते आजही उपयुक्त असून अखंड काव्यरचनेमधील मी काही अखंड सादर करीत आहे। शूद्र आरे जास जपून शोधावे, शूद्र आरे जास जपून शोधावे, कामगार व्हावे सर्व खाती, कामगार व्हावे सर्व खाती, आर्य ठकबाज्या उघड्या कराव्या, जगा दाखवाव्या वेळोवेळी, जगा दाखवाव्या वेळोवेळी। मूढ शूद्राधिका सत्याने वागवी, मूढ शूद्राधिका सत्याने वागवी, त्याजला दाखवी भटकावा, त्याजला दाखवी भटकावा। शूद्राचे वंशज तुम्ही खरे खास, दावा जगतास ज्योती म्हणे, दावा जगतास ज्योती म्हणे। या अखंडात महात्मा फुले सांगतात की शूद्रांनी सावध राहून आर्याच्या वागणुकीचा नीट अभ्यास करावा। त्यांनी शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात कामगार, अधिकारी व कर्मचारी बनावे, त्यामुळे समाजातील फसवणूक करणाऱ्या लोकांचे खरे स्वरूप जगासमोर आणता येईल। ते पुढे सांगतात की शूद्र अतिशूद्रांनी नेहमी सत्याचा मार्ग स्वीकारावा आणि ब्राह्मणांनी रचलेल्या कपटी डावपेचांची जाणीव समाजाला करून द्यावी। तसेच त्यांनी आपल्या इतिहासाचा आणि वंशाचा अभिमान बाळगावा व आपण या देशाचे खरे वारसदार आहोत हे जगाला ठामपणे सांगावे। अशा प्रकारे स्वाभिमान, सत्य आणि शिक्षणाच्या बळावर समाजाचा विकास होईल असा संदेश महात्मा फुले देतात। या अखंडात असा संदेश दिला जातो की शूद्रांनी शिक्षण घेऊन सर्व क्षेत्रात प्रगती करावी, सत्याचा मार्ग स्वीकारावा, अन्याय व फसवणुकीचा पर्दाफाश करावा आणि आपल्या स्वाभिमानाने आपण या देशाचे खरे वारसदार आहोत हे जगाला दाखवावे, हा या अखंडाचा मुख्य अर्थ आहे। तर महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त असून आपण सर्वांनी त्यांचा संदेश उपयोगात आणावा ही सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राच्या वतीने मी सर्वांना विनंती करते। तसेच आमच्या सावित्री न्यूज इंडिया चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय ज्योती जय क्रांती।